मराठा आरक्षणाचा या निवडणुकीत मोठा प्रभाव पडणारा दिसतोय. जरांगे पाटलांनी सुद्धा 4 सभा लातूर जिल्ह्यामध्ये घेतलेल्या आहेत. काय ठरवून दिलेली होती अशातल्या भाग नव्हत्या, तरीसुद्धा त्यांनी 1,12,000 मतदान घेतलं होतं. आता ह्यावेळेस त्यांनी नरसिंग उदगीरकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे. डॉक्टर शिवाजी काळगे यांनाही राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील शेकापमध्ये नेते होते. मतदारसंघासाठी भाजपने एक मोठा प्रोजेक्ट दिला आहे, तो म्हणजे मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी. लातूरमधले जेवढे काही नॅशनल हायवे गेले ते एक मोठं काम भाजपच्या काळात झालेलं दिसतं. लातूरमध्ये पंतप्रधानांची सभा झाली, त्याच्यातसुद्धा त्यांनी मराठवाड्याच्या विकासावर काही बोललेलं नाही. लातूर जिल्ह्यात 6 लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीनचं आहे आणि तो शेतकरी नाराज दिसतोय सध्या. नमस्कार, आज आपण आहोत लातूर मतदारसंघामध्ये. लातूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होती आहे. यामध्ये बरेचसे इफेक्ट करणारे मुद्दे आहेत, जसं की वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवार असेल, मराठा आरक्षणाचा इथे असणारा प्रभाव असेल, किंवा आतापर्यंत जे झालेले विकास आणि इतर जे मुद्दे आहेत ते या लोकसभा निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. या सगळ्याचा आढावा आपण आज घेणार आहोत. आपल्यासोबत लातूरचे वरिष्ठ बातमीदार आहेत हरित उगावकर. आज ते आपल्याला या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाबाबत आढावा देणार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया, संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेऊया, पार्श्वभूमी सांगतील आणि इतर सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. जर म्हणाल तर 1962ला हा लातूर मतदारसंघ स्थापन झाला. 15 निवडणुका लोकसभेच्या झालेल्या आहेत या मतदारसंघात. त्यापैकी 11 वेळेस काँग्रेस विजयी झालेला आहे. त्याच्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु गेल्या मोदी फॅक्टरमध्ये म्हणजे 2014 आणि 19 मोदी फॅक्टरमध्ये भाजप विजयी झालेला आहे. तसेच 2004मध्ये सुद्धा भाजपच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव करून भाजपनं या मतदारसंघात एंट्री मिळवली. शिवराज पाटील चाकूरकर या मतदारसंघात सलग 7 वेळेस निवडून आलेले आहे. त्याच्यामुळे हा खरा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदारसंघाची पार्श्वभूमी आहे. पण आता या निवडणुकीत भाजप विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी प्रयत्नात आहे. सध्या चाकूरकरांच्या सून आहेत अर्चना चाकूरकर, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. तर तो मुद्दा किती महत्त्वाचा ठरतो या निवडणुकीच्या तोंडावरती? चाकूरकरांच्या सुनबाई जे आहेत डॉक्टर अर्चना पाटील, या आत्तापर्यंत कधीच राजकारणात नव्हत्या. परंतु चाकूरकरांच्या निवडणुकीत त्या बॅकबोन म्हणून ते काम केलेलेच आहे. त्यांनी सामाजिक कार्यात त्यांचं कार्य राहिलेलं आहे आणि आणि चाकूरकरांना मानणारा मतदारसंघात मोठा वर्ग आहे. तो ह्या कामाला लागलेला आहे. भाजपच्या माध्यमातून मोठा इफेक्ट पडेल असं वाटतं. मराठा आरक्षणाचा या निवडणुकीवरती किती प्रभाव पडेल आणि तो कसा पडेल? मराठा आरक्षणाचा या निवडणुकीत मोठा प्रभाव पडणारा दिसतोय. जरांगे पाटलांनी सुद्धा 4 सभा लातूर जिल्ह्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि हा भाजपच्या विरोधात तो कौल देतोय असं सध्याचं तरी चित्र वाटतं. हे झालं. आता वंचित बहुजन आघाडीने स्वतःचा उमेदवार दिला आहे या ठिकाणी. मागच्या वेळी उमेदवार दिला होता आणि त्यांनी चांगली मतं देखील घेतली होती आणि मतांचा प्रभाव पण यावेळी पडू शकतो. आणि ह्या सगळ्या संदर्भात काय सांगाल? वंचित बहुजन आघाडी म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. गेल्या वेळेस सुद्धा त्यांनी शिक्षणाधिकारी राहिलेले डॉक्टर राम गारकर यांना उमेदवारी दिली आणि म्हणजे उमेदवारीसुद्धा त्यांनी अचानक दिली ती सुद्धा, म्हणजे काय ठरवून दिलेली होती अशातल्या भाग नव्हत्या. तरीसुद्धा त्यांनी 1,12,000 मतदान घेतलं होतं. आता ह्यावेळेस त्यांनी नरसिंग उदगीरकर यांना उमेदवारी दिली आहे. आज त्यांची जाहीर सभासुद्धा होते आंबेडकरांची आणि मोठा इफेक्ट तो आहे मतदारसंघात जाणवतोय आणि तो सगळा मॅक्झिमम हा काँग्रेसला हे आहे. तो काँग्रेसच्या विरोधात त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वाटते. यावेळी शृंगारेंचं तिकीट कापण्यावर चर्चा सुरू होती, म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. आणि अशातच पहिल्याच मतदारसंघाच्या यादीत लातूरचा उमेदवार ठरला आणि शृंगारेंना उमेदवारी देण्यात आली. तर त्याबद्दल खरं तर म्हणजे सुधाकर शृंगारे यांना 2019मध्ये पक्षाने उमेदवारी दिली. म्हणजे त्यांनी मताधिक्याचा विक्रम केला. 2,89,000 मताधिक्याने ते विजयी झाले. या मतदारसंघात आत्तापर्यंत एवढं मताधिक्य कधीच कुणाला मिळालं नव्हतं. पण गेल्या 3.5-4 वर्षात त्यांचा संपर्क कमी होता मतदारसंघात. त्याच्यामुळे थोडी नाराजी होती. त्याच्यामुळे त्यांच्याऐवजी MMRDचे MD जे आहेत अनिल गायकवाड, म्हणजे माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांची पत्नी
विश्वजित गायकवाड यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती, परंतु पक्षाने शेवटी सुधाकर शिवरारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आणि त्यांना उमेदवारी दिली. त्याच्यामुळं सुरुवातीच्या काळात काही घटक नाराज होताच त्यांच्यावर, पण आता प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र बऱ्यापैकी सगळेजण कामाला लागले दिसतात. आतापर्यंत आयात उमेदवार असायचे, आता इथलेच आहेत, काळगे यांना उमेदवारी दिली आहे. याचा मोठा इफेक्ट दिसू शकतो किंवा लिंगायत समाज त्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात उभं राहू शकतो. तर ते समीकरण कसं असेल? लातूर मतदारसंघ 2009 अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी इचलकरंजीचे जयवंतराव आवळे यांना लातूरमध्ये आणलं, म्हणजे बाहेरचे जे उमेदवार दिले ते. पण विलासरावांची एक मोठी ताकद होती पक्षात असेल किंवा लातूर मतदारसंघात असेल, त्याच्यामुळे ते विजयी झाले. ते सुद्धा 7,000-7,500 म्हणजे काटावरतीच म्हणावं लागेल एवढ्या मोठ्या मतदारसंघात ते विजयी झाले. पण 2014 नंतर मात्र मोदी फॅक्टरनं हा मतदारसंघ भाजपकडे गेलेला आहे. 14 आणि 19 या दोन्ही ह्याच्यात गेलेला आहे. आता दोन सभा झाल्या. आता नाही, आता ह्या निवडणुकीत मग पक्षाने काय केलं, काँग्रेसने डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे. डॉक्टर शिवाजी काळगे यांना राजकीय वारसा आहेच, त्यांचे वडील शेकापमध्ये नेते होते आणि त्यांचं म्हणजे लायन्स क्लब असेल, IMA असेल त्यांची संघटना डॉक्टरांची, त्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य चांगलं आहे. ग्रामीण भागात त्यांचा नाळ जोडलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी चुरस निर्माण केली आहे. स्थानिकांचे प्रश्न गेल्या 10 वर्षात भाजपने कितपत सोडवलेत किंवा काय, याबद्दल काही सांगू शकाल? खरं तर लोकसभेची निवडणूक ही स्थानिक प्रश्नावर नसतेच, देशाचे धोरण कसं असावं ह्या विषयावर असते. पण तरी लातूर मतदारसंघासाठी भाजपने एक मोठा प्रोजेक्ट दिला आहे, तो म्हणजे मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी, जी की 2018ला त्याचं भूमिपूजन झालं. पण तो अजूनही उद्घाटन झालं पण ॲक्च्युअली त्याच्यातून बोगी तयार झालेलं नाही. हे म्हणजे आता काय नुसतं सध्या तरी फक्त स्ट्रक्चर उभारलेलं आहे. ते बोगी तयार लवकर होतील, वंदे मातरमच्या बोगी तयार होतील असं सांगितलं जातं आहे. स्थानिकाला 80% रोजगार तिथं देऊ अशा घोषणा झाल्या आहेत, पण अजून एकालाही रोजगार मिळालेला नाही. पण त्याच्यामुळे त्याच्यात थोडी हे आहे मतदारसंघात म्हणजे मोठं काम. आणि ते आणि लातूरमधले जेवढे काही नॅशनल हायवे गेले ते एक मोठं काम भाजपच्या काळात झालेलं दिसतं. मतदारसंघातला जो युवा वर्ग आहे तो दोन्ही पक्षांच्या कामावरती सध्या खुश नाही असं दिसत आहे. आणि काहींचं असं म्हणणं आहे की इथं रोजगारांचे खूप कमी संधी उपलब्ध होत आहेत वगैरे अशा. आता 9 मतदार जवळपास लातूर मतदारसंघात यावर्षी म्हणजे ह्या लोकसभेच्या निवडणुकीत 80,000 जण वाढले आहेत. ते 9 मतदार आणि तो मोठा नवमतदारांचा मोठा वर्ग राहणार आहे त्याच्यात. तसं बघायला गेलं तर बेरोजगारीचा मोठा प्रश्न त्यांना भेडसावतोच आहे. म्हणजे पक्ष काँग्रेस असला काय आणि भाजप असला काय, तो कुणाला कौल देतो त्याच्यावरही बऱ्यापैकी अवलंबून राहील. ह्याच्यात 2 मोठ्या सभा झाल्या, प्रियंका गांधी येऊन गेल्या, मोदी येऊन गेले. त्या दोघांचा इफेक्ट दिसतोय का सध्या कुठे? नाही, आता सुरुवातीला उदगीरला प्रियंका गांधीला काँग्रेसने आणलं होतं, सभा मोठी झाली, पण त्यांनी स्थानिक विकास किंवा मराठवाडा, खरं तर मराठवाडा माग असलेला म्हणून आपण म्हटलं जातो, एकही मुद्दा त्यांनी घेतलेला नाही. त्याच्यानंतर लातूरमध्ये पंतप्रधानांची सभा झाली, त्याच्यातसुद्धा त्यांनी मराठवाड्याच्या विकासावर काही बोललेलं नाही. एकमेकाच्या टीका करणे पक्षावर, म्हणजे जवळपास दोघांनी 30 मिनटं 35 मिनटं भाषणं झाली त्यांची. एकमेकाच्यावर टीका करण्यातच जवळपास त्यांचा 80 ते 90% वेळ गेलेला आहे. विकासावर काहीच फारसं बोललेलं नाही. त्याच्यामुळे विकासाचे प्रश्न ते कायमच राहणार असं सध्या तरी चित्र दिसतं. परत आता विषय म्हणजे शेतकरी, शेतीमालाचे भाव, महागाई, सोयाबीन. आता सोयाबीन तर लातूर हे देशातील 3ऱ्या क्रमांकावरचा जिल्हा आहे उत्पादनामध्ये. आता मध्यंतरीच्या काळात सोयाबीनचे भाव 10,000 11,000पर्यंत प्रति क्विंटलला गेले होते. आज ते 4-4.5हजारच्या पुढे जात नाही. त्याच्यामुळं शेतकरी आणि लातूर जिल्ह्यात 6 लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीनचं आहे आणि तो शेतकरी नाराज दिसतोय सध्या. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.